हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सकाळीच 9:30च्या जनशताब्दीने मी निघाली नाशिकसाठी, स्पेशल दिवाळीसाठी. असा काही प्लॅन नव्हता नाशिकला जायचं म्हणून. हे अचानक ठरलं. रात्री 12:30 वाजता तिकीट बुक केले प्रफुल्ल आणि आम्ही आता ट्रेनमध्ये आहोत. ॲक्च्युली सडन ठरलेले प्लॅनच वर्कआउट होतात आणि माझ्या बाबतीत हे नेहमी असंच होत असतं, सडन प्लॅन ठरतात. रात्री आम्ही बाहेर फिरायला आलो आहे आणि सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू असताना दिसते आहे. सगळीकडे मिठाईचे बॉक्स, गिफ्ट, चॉकलेट्स आणि पणत्या बघायला मिळतात. आणि घरात आकाशकंदील लावल्यावरच दिवाळीचं एक माहोल तयार होतं आणि यातच एक वेगळी मजा असते. नेहमीप्रमाणे आमच्याकडे फराळाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सुरुवातीला अनारसे करायला घेतलेले आहे. माझ्या सासूबाई इथे गरम गरम अनारसे तयार करत आहे. इतके मस्त टेस्टी आणि खुसखुशीत अनारसे हे रेडी होत आहेत इथे. आणि खास म्हणजे आम्ही नेहमी गुळाचेच अनारसे करतो, कारण गुळाचे अनारसे पौष्टिक असतात आणि चवीलासुद्धा खूप भारी असतात. हे अनारसे इथे रेडी झालेले आहेत. यानंतर घरात सगळ्यांना चकली हा आयटम खूप जास्त प्रमाणात आवडतो आणि मी याला अपवाद आहे, कारण मला सगळे गोड आयटम्सच जास्त आवडतात. मी सोडून चकली हा आयटम सगळेजण आवडीने खातात. आज धनत्रयोदशी आहे. तुम्हाला सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही आलो आहे वन ऑफ द बिगेस्ट फर्निचर मॉलमध्ये. हा नाशिकमधला खूप मोठा फर्निचर मॉल आहे. आम्हाला इथे आमच्या न्यू फ्लॅटसाठी काही फर्निचर बघायचं होतं, आम्ही इथे आलो आहोत. लेट्स सी. या मॉलच्या एक्झॅक्ट मागे 3 एकर जागेमध्ये यांची फॅक्टरी आहे, ज्यामध्ये सगळ्या टाईपचे फर्निचर कस्टमाइज पद्धतीनं बनवून दिले जातात. आणि विशेष म्हणजे या फॅक्टरीच्या समोरच हायवे टच हा डिझायर फर्निचर मॉल आहे. मुंबईहून नाशिकला येताना जैन मंदिराजवळ विल्लोळी येथे हा मॉल आहे आणि म्हणूनच एकदा तरी इथे व्हिजिट करायला पाहिजे, कारण इथे सगळ्याच फर्निचरवर 3 इयर्सची वॉरंटी आहे.
पद्धतीने आकाशकंदील लाइटिंग आणि थोडंफार डेकोरेशन झालेलं आहे. सो आज शंकरपाळे करायला घेतलेले आहेत, कारण आम्हाला सगळ्यांनाच शंकरपाळे हा प्रकार खूप जास्त आवडतो आणि त्यात गरमागरम शंकरपाळे खायला तर अजूनच मजा येते. आज नरक चतुर्दशीचा दिवस. पहाटे उठूनच सगळ्यांची आंघोळी झाल्यामुळे आम्ही जवळच मुक्तिधाम येथे आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. खूप वर्षांपासून चालत असलेली आमच्या बिल्डिंगची ही परंपरा आहे. हॅपी दिवाळी. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करायला विसरू नका. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. अँड हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.